मुरगुड बेटावर अनेक वाहने अडकली, वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। वेदगंगेला आलेल्या महापुरामुळे शिंदेवाडी व निढोरीजवळ पाणी येऊन मुरगुड, निपाणी व मुरगुड मुदाळतिट्टा राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली। तर सरपिराजराव तलावाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी मुरगुड गडहिंग्लज मार्गावर आल्याने तो मार्गही बंद झाल्याने सर्वच मार्गांनी जाणारी वाहतूक बंद पडल्याने अनेक वाहने बेटाचे स्वरूप झालेल्या मुरगुड येथे अडकून पडले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू असून नद्या व तलाव यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। वेदगंगा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याने शिंदेवाडी व निढोरीजवळ रस्ते पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे मुरगुडहून निपाणीकडे व मुदाळतिट्ट्याकडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे। कागल, निपाणी, कोल्हापूर व गडहिंग्लजचा त्यामुळे संपर्क तुटला आहे। अनेक अवजड मालवाहतूक वाहने व टँकर मुरगुडच्या नाक्याजवळ पाण्यामुळे अडकून पडले आहेत। रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्यात अडकलेला मालवाहू ट्रक येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पाण्यातून बाहेर काढून मदत केली। कर्नाटक व गोवा कोकणकडे जाणाऱ्या परप्रांतीय वाहनांना जाण्यास अन्य मार्ग नसल्याने 2 दिवसापासून त्यांची वाहने मुरगुडमध्येच थांबून आहेत। या वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली आहे। तर मुरगुडहून प्रमुख 3 मार्गांनी होणारी एसटी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय व मोठी कुचंबना झाली आहे। बाहेरून मुरगुडला उपचारासाठी रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णांची हेळसांडही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे। तसेच गंभीर रुग्णांना कोल्हापूर, निपाणीकडे हलवणे कठीण झाले आहे। पुरकाळात रुग्णांना ने-आण करण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे। न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट।